कल्याण ऑफिसमध्ये मागील अनेक वर्षापासून बरीच दलाल मंडळी सक्रिय झालेली आहे। विद्यार्थ्यांचे स्कॉलरशिपचे काही विषय असेल, स्वाधारचा काही विषय असेल, वसतिगृहामध्ये प्रवेशाचा विषय असेल, याना त्या कारणाने विद्यार्थ्यांना घेरून मी तुझी स्कॉलरशिप काढून देतो, मी तुझं वसतिगृहामध्ये ॲडमिशन करून देतो असं म्हणून बऱ्याच विद्यार्थ्यांची लूट या ठिकाणी विविध दलालांमार्फत चालू आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आज माननीय समाज कल्याण आयुक्त यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे। येणाऱ्या काळामध्ये समाज कल्याणचं हे जे ऑफिस आहे हे दलालमुक्त ऑफिस झालं पाहिजे, यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने आताच निवेदन देण्यात आलेलं आहे। येणाऱ्या काळामध्ये हे जर कार्यालय दलालमुक्त नाही झालं तर भारत सरकारमध्ये असलेले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब यांना या विषयाच्या संदर्भाने निवेदन करून या ऑफिसची तक्रार आठवले साहेबांकडे करण्यात येणार आहे। अशा प्रकारच्या सूचनाही आताच माननीय समाज कल्याण आयुक्त यांना देण्यात आलेल्या आहेत। अगोदर त्यांच्या स्तरावर त्यांनी हे कार्यालय जे आहे ते दलालमुक्त करण्याच्या संदर्भाने पावलं उचलावीत। जर त्यांच्याच्याने नाही झालं तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने या ठिकाणी मोठं आंदोलन करून सर्व दलालांना या ठिकाणून पिटाळून लावण्यात येईल असा इशारा देण्यात आलेला आहे।